दादाच येणार इथं 100%. जवळजवळ आहे ना 3 लाखाच्या आसपास दादा निवडून येऊ शकतो. अमोल कोल्हे फक्त नावाला, त्यांनी आतापर्यंत कुठल्याही गोष्टी काहीच केल्या नाहीत. आढळराव दादा कसे आहेत जरा हे मुरलेले माणूस आहेत. आढळराव पाटील. शिवाजीदादांनी भरपूर काम केलेलं आहे तिथं. शिवाजीदादा म्हणजे असे भरपूर वेळा म्हणजे ते आमच्या गावाला भेट देऊन गेले, काहीतरी केलं आमच्या गावासाठी त्यांनी. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. आपण आता आंबेगाव तालुक्यामध्ये आलेलो आहोत. आंबेगावकरांच्या मनातील खासदार नेमका कोण आहे, याच आपण आंबेगावकरांच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. काय वाटतंय, खासदार कोण? आंबेगाव तालुक्यामध्ये कुणाच्या नावाची चर्चा आहे? दादाची आढळराव पाटील. का? का म्हणजे ते कामाचा माणूस आहे तो. कंची कामं लहान पोरापासून तर मोठ्यापर्यंत कसली कामं करू शकतात ते. विकास कामं काही पण. दादांनी भरपूर काम केलेलं आहे विकासाची इथं. आणि दादाच येणार इथं 100% निवडून. किती मतदान मिळू शकतं त्यांना? ते आमच्याच असत तरी 90% मत मिळणार त्यांना. बरं, तुम्हाला काय वाटतं, किती लीडने आंबेगाव तालुक्यातून त्यांना मतदान मिळू शकतं? जवळजवळ आहे ना 3 लाखाच्या आसपास दादा निवडून येऊ शकतात. आणि कुठलंही पद नसताना, कुठलंही दादांक पद नसताना त्यांनी जनतेशी संपर्क अजून एकदम चांगला ठेवलेला आहे. आता आपले हे नौटंकी खासदार जे आहेत कोल्हे साहेब, त्यांनी आजपर्यंत जे निवडून गेल्यापासून तर आजपर्यंत कधी जनतेशी संपर्क साधला नाही किंवा एक पण काम केलं नाही इथं आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांनी. बरं, तुम्हाला काय वाटतं, कोणाच्या नावाची चर्चा आहे? कोण खासदार? आढळराव. का बरं आढळराव पाटील? तो चांगला माणूस आहे, कामं भरपूर करतो. छोटी मोठी कामं त्याच्या हातून भरपूर झालेली आहे अशी. बरं, तुम्ही काय सांगाल, कुणाच्या नावाची चर्चा आहे आंबेगाव तालुक्यात? दादा आढळराव दादा तेच येणार निवडून 100%. अशा कोणत्या 2 गोष्टी सांगता येतील ज्याने तुम्ही म्हणतायत की तेच निवडून येणार? अहो, आता इथं आमच्या गावात त्यांनी कमीत कमी 45 लाखाचा फंड आणलाय. इथं आता हे काम चालू आहे, इथं सभा मंडपात ते त्यांचं काम आहे. बरंच बैलघाटाचं काम चालू आहे त्यांचं, तिकडं रस्त्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळं दादाच येणार. बरं, कुणाच्या नावाची चर्चा आहे? किती मतदान होऊ शकतं इकडून? इकडून साधारणतः त्यांना कमीत कमी 1 लाखावरून पुढे जाणार ते. आणि मी जुन्नर तालुक्यामधला आहे आणि त्यांच्या जवळ मी बरेच वेळा गेलेलो आहे. कारण कसं आहे, ज्यावेळेस पाठीमागं ते निवडणुकीला उभे होते त्यावेळेस मी त्यांच्या प्रचार सभेमध्ये सामील होतो आणि त्यांच्याजवळ मी भरपूर वेळा गेलेलो आहे. त्यांनी असं कधी पाहिलं नाही का हा छोटा आहे किंवा मोठा आहे, असं कधीच पाहिलं नाही. म्हणून त्यांना आहे ना जनतेचा भरपूर आशीर्वाद भेटणार आहे आणि ते बहुमताने विजय होणार आहे. बरं, तुमच्या मनातील खासदार कोण? दादा आढळराव. का तर आत्तापर्यंत त्यांनी भरपूर कामं केली. फक्त 4थ्या वर्षीची ते बॅट मारायची, बॅट लूज राहिल्यामुळं तो चौकार हुकला गेला. पण यावर्षी ते 100% निवडून येणार नाही. आम्ही प्रॉपरला जुन्नरचे. एवढं सांगतो, 100% निवडून येतात. कारण कोल्हेंनी काहीच केलं नाही आत्तापर्यंत. अमोल कोल्हे फक्त नावाला, त्यांनी आतापर्यंत कुठल्याही गोष्टी काहीच केल्या नाही त्यांनी. अजूनपर्यंत ते मला पण दिसले नाहीत अमोल कोल्हे कसे आहेत किंवा कसे नाहीत ते सुद्धा पाहायला भेटलं नाही. फक्त सिरियलवरती पाहिलं, त्याचं काही उपयोग नाही. आपले दादा जे आहेत ते सामान्य जनतेचे जनक आहेत, म्हणून आम्ही त्यांना पसंत करतो. बाबा, तुमच्या मनातील खासदार कोण? नाही, आमच्या मनात आहे एका दादांनाच मतदान व्हायला पाहिजे. बरं, किती मतदान होऊ शकतं इकडून? आता हे मतदान शेवटी 1-1.5 लाख तरी होणारच आहे. आता मी आहे ठाकर समाजाचा, पण आमची ठाकरवाडी गाव सेपरेट आहे. आमच्या गावात E to Z सर्वजण त्यांच्याच पाठीशी आहे. त्यांनी काम करो नाही करो, शेवटी तो आमचा आहे. आमच्या समाजाकरता त्यानं अनेक वेळा त्रास घेतलेला आहे. आणि अजूनही आम्ही म्हणतो का आमच्या तालुक्यातील आहे, आमच्या शेजारचा आहे, आम्ही त्यालाच मतदान करणार आहे. बरं, का वाटतं, म्हणजे कोणत्या अशा ज्या 2 गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही नाही, तो सामान्य माणसाकडे लक्ष देतो.
आतापर्यंत जरी नाही दिलं पण आता का होईना त्याला लक्ष देणं गरजेचंच आहे. शेवटी माझ्या घरचा आहे तो माणूस, घरचा म्हणजे तालुक्यातला माणूस आहे, आमच्या शेजारी राहिला आहे. त्याच्यामुळं आमचं लक्ष पहिल्यापासून त्यांच्याकडेच आहे. आजही जरी तुम्ही कुठेही गेलं तरी आमची मंडळी ठाकर समाज असो कुठलाही असो ते हेच म्हणणार आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये आपण फिरतो आहोत. आपण आता इथे बघू शकतो शेतकरी महिला कांदा भरायचं काम सुरू आहे. त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. कसं काय चालू आहे काम? उत्तम चालू आहे, चांगलं चालू आहे. बर, आता सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये कोणाच्या नावाची चर्चा आहे? आढळराव दादांची. का बरं, का आढळराव पाटील? ते आमच्या जवळचे आहेत आणि त्यांनी आमच्यासाठी गावासाठी खूप काही केलं. आणि काही प्रश्न जर त्यांच्याकडे गेले तर ते सोडवतात आपले म्हणून. त्याच्यामुळं आम्हाला दादांची जास्त करून हे म्हणजे अपेक्षा आहे का यावं म्हणून. बरं, आता कांदाच तुम्ही भरताय तर कांदा प्रश्नावरतीच अमोल कोल्हे यांनी प्रश्न उठवला होता. तर काय वाटतं ह्याच्या सगळ्या घडामोडींसंदर्भात? ते कधीतरी एखादी चक्कर मारतात पण ते कधी अशी शेतकऱ्यांची प्रश्न सोडवत नाही. आणि आढळराव दादा कसे आहेत जरा हे मुरलेले माणूस आहे. त्याच्यामुळं ते आमच्या शेतकऱ्यांसाठी खूप काही करू शकतात, आम्हाला त्याची गॅरंटी आहे. आणि त्याच्यातून अमोलदादा आहेत ना, ते त्यांना दिली 5 वर्ष संधी पण त्यांनी काही एवढी शेतकऱ्यांकडं काही लक्ष दिलं नाही. ते जास्त करून त्यांच्या मालिके पिक्चरमध्ये याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतात. त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्याशी काही हे नाही आहे. आम्ही दादांनाच जास्त करून हे करतो, पाठिंबा देतो. बरं, आजी आढळराव पाटील की अमोल कोल्हे? आढळराव पाटील. का बरं आढळराव पाटील? नाही, आमच्यासाठी खूप कामं करीत आहेत ते, आमच्या गरीब दुबळ्यांना जाणीत आहेत. आणि अमोल कोल्हे? अमोल कोल्हे नाही जाणती, ते त्यांचेच पगात आहेत. ते 5 वर्षात आलं ते केव्हा आम्हाला काय देतात गरिबांना, तसं आढळराव पाटील देतात आम्हाला. पैसे चालू केले त्यांनी. आपण इतरही महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय मावशी, कोणाच्या नावाची चर्चा आहे तालुक्यात? आढळराव दादांची. का बरं आढळराव पाटील? आमच्यासाठी चासगावासाठी आहे ना त्यांनी भरपूर काही केलेले आहे. आणि आम्ही ना त्यांच्याकडं कोणत्याही कारणासाठी गेलो ना तिथं आम्हाला कधी माघारी लावत नाहीत ते. आणि शेतकऱ्यांची त्यांना खूप काळजी आहे. बरं, कांदा प्रश्नाबाबत काय वाटतं तुम्हाला? आढळराव दादा. ह्याच कांद्याला आहे ना दरवर्षी ना 60 ते 70 रुपये बाजार असतो. आणि आता जर पाहिलं तर आता 130 पर्यंत बाजार आहे. शेतकरी खुश आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जर मालांना भाव भेटले तर काय झालं दादांना हे द्यायला, संधी द्यायला. दादा दादा मला दिलासा दादांचा जास्त आहे. आणि दादा एक शेतकरीच आहेत मेन म्हणजे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांची काळजी. अजून काय? गावचा पण प्रश्न ते खूप चांगल्या पद्धतीने सोडवतात. रस्ते असो किंवा काही काम असो तरी पण ते करतात. जर गावातली लोक गेली तर ते आनंदाने प्रश्न सोडवतात. जर पुढारी लोक गेली ना तर ते प्रश्न सोडवतात गावचे. काही पण अडचणी असल्या तर त्यांना आम्ही हक्काने बोलतो. धावणारे दादा. आता ती लढणारी माणसं आहे गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी. मग त्यांचे हेच करा, सत्कार त्यांचा सोय पाहिजे ना. ते काय पिक्चरमध्ये आपण बघतो अमोल कोल्ह्याला, आपल्याला काय पाहिजे आहे त्यांचं, काय ओळख नाही पळख नाही, देणं नाही घेणं नाही. आपल्याशिवाय पाटील म्हणजे नेहमीच माणूस आहे. आपल्या पाठिंबा म्हणजे गरिबांना, शेतकऱ्यांना, मालाला, याला त्याला. दादा, आढळराव पाटील की अमोल कोल्हे, कोणाला मतदान तुम्ही? पाटील. का बरं? अमोल कोल्हे का नको? नाही, हे आहे आमच्या भागातले, पहिल्यापासून आम्ही मतदान तिकडे चाललो होतो ना. आणि शेवटी जवळचा माणसांना पहिल्याशी थोडा विकास आहेच आहे ना, थोडासा नाहीत म्हणलं. बाकी काय. कांदा काढणी सुरू आहे आणि आपण इतरही महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यांच्या मनातील खासदार कोण आहे आंबेगाव तालुक्यामध्ये, कुणाच्या नावाची चर्चा आहे? मावशी, काय सांगाल? कांदा काढणी जोरात सुरू आहे इकडे. अमोल कोल्हे की आढळराव पाटील, कोण? आढळराव पाटील. अमोल कोल्हे का नको? आढळराव पाटीलच आम्हाला, हे व्यक्तिमत्व चांगलं आहे. त्यांनी खूप चांगली कामं केलेली आहेत
आणि अमोल कोल्हे आजपर्यंत कधीच त्यांनी आम्हाला भेट दिली नाही, आमच्या काही अडचणी जाणून घेतल्या नाही. तसे दादांनी वेळोवेळी आम्हाला भेट दिलेली आहेत, आमच्या अडचणी जाणून घेतलेल्या आहेत. म्हणून दादा हे व्यक्तिमत्वच आम्हाला आवडतं, म्हणून आम्ही त्यांनाच मतदान करू. इतरही महिलांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत आपण ते जाणून घेऊयात. मावशी काय सांगाल? कांदा काढणी इकडं जोरात सुरू आहे, उन्हाचा पहारा पण जरा चांगलाच वाढत चाललाय आणि इकडं कोणाचं वातावरण तप्त दिसतंय? दादांचं. शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे? शिवाजी आढळराव पाटील. अमोल कोल्हे का नको? ते कधी येतेच नाही ना इकडे, त्यामुळे. शिवाजी दादा. का बरं शिवाजी दादा? शिवाजी दादांनी भरपूर कामं केलेली आहे तिथं आमच्या गावामध्ये. ते नेहमी येतात, म्हणजे आम्हाला काही वाटलं तर ते काही करू शकतील असं आम्हाला वाटतं. अमोल कोल्हेंच्या बाबतीत काय वाटतं, ते का नको? अमोल कोल्हे अजून कधी आलेच नाही इथं, आमची गाठभेट नाही, काहीच नाही त्यांच्यासमोर, त्याच्यामुळे. बरं, इतरही आहेत महिला, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया. तिकडे येतं का यांची घेऊन आली. काय मावशी, शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे? शिवाजी दादा. का बरं अमोल कोल्हे का नको? ते इकडे कधी जर आलेच नाहीत, कधी प्रश्नच नाही आला त्यांचा, तर काय सांगणार. शिवाजी दादा म्हणजे असे भरपूर वेळा म्हणजे ते आमच्या गावाला भेट देऊन गेले, काहीतरी केलं आमच्या गावासाठी त्यांनी. का अमोल कोल्हे का नको? अजून त्याला कधी बघितलंच नाही तर काय. बरं, आढळराव पाटील का? असंच देखील आमच्या भागाचे म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील. का अमोल कोल्हे का नको? आम्हाला माहीतच नाही त्यांची ना आमची काही भेट नाही, गाठ नाही, माहीत नाही आम्हाला. आणि हे म्हणजे जवळचे आले आढळराव पाटील. ओके. मावशी, शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे, काय वाटतं तुम्हाला? दादा वाटते. काय वाटतं तुम्हाला, शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे, कोण योग्य आहे? आम्हाला आढळराव. का? आम्ही कामं केलं, आमच्याकडे पुलाचं काम केलं, गटराचं काम केले. अमोल कोल्हे का नको? तो नको, तो आलाच नाही 5 वर्ष आमच्याकडे, आम्ही त्याला पाहिलाच नाही. मालिकात पाहिला तेवढाच, आणि त्या दिवशी आला मत मागा तेवढंच पाहिले, बाकी नाही पाहिलं ना काही झालं. बरं मावशी, तुम्ही काय सांगाल, शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे? आढळराव पाटील. अमोल कोल्हे का नको? ते कधी येते का, येत कधी आमच्या घरी इकडे सासरला कधी येतो का? बरं, तुमचं काय मत आहे? माझंही तेच मत आहे, ते आमच्याकडे कधी आलेच नाही, आम्ही त्यांना पाहिलंच नाही कधी, त्यामुळे आम्ही आढळराव यांनाच मत देणार. तुम्हाला कोण योग्य वाटतं? आढळरावच योग्य. काय योग्य? अमोल कोल्हे का योग्य नाही वाटत? अमोल कोल्हे माहीतच नाही, आढळराव जवळचे आहेत आम्हाला. बरं मावशी, तुमचं काय मत आहे, शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे, कोण योग्य वाटतं तुम्हाला? दादा. का अमोल कोल्हे का नको? 5 वर्ष झाले ते आमच्या इकडे आलेच नाहीत, आणि दादांनी आमच्या इकडे पुलाचं काम केले, साकव पूल केला आणि गटारीचे काम केले, आणि रस्त्याचे पण काम करणार आहेत आता. बरं दादा, तुमचं काय मत आहे? शिवाजी दादा. का बरं अमोल कोल्हे का नको? अमोल कोल्हे फक्त आम्ही टी व्हीवर पाहतो, दादाला आम्ही इकडे जाता येता कधी बघू शकतो, त्याच्यामुळे शिवाजी दादा आढळराव पाटील. बरं, तुमचं काय मत आहे? आढळराव पाटील. अमोल कोल्हे का नको? कामच नाही आमच्या इथे, दादांची कामं आहे भरपूर, त्यामुळं दादा आमच्या गावात भरपूर कामं केली. तर आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत. त्यांच्या मनातील खासदार नेमका कोण आहे, त्यांचं काय मत आहे, या सगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या तुम्हाला सुद्धा समजलेल्या आहेत. तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कॅमेरामन रोहित वनकट्टे सह मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज, आंबेगाव.